माझं नाव ऋतुजा. माझं लग्न माझ्यापेक्षा अगदी 10 वर्षांनी लहान असलेल्या आदित्यशी झालं होतं. पण हे लग्न माझ्या मनापासून कधीच झालं नव्हतं. लग्न झाल्यापासून मी नेहमीच आदित्यपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. मात्र लग्नाच्या केवळ 25 दिवसातच असं काही घडलं की माझं आयुष्य संपूर्ण कोलमडूनच गेलं. या 25 दिवसातच आदित्यनं माझं आयुष्य उद्ध्वस्त करून सोडलं होतं. मी ऋतुजा माझ्या पतीच्या निधनानंतर सासरी एकटीच होते. होय, फक्त मी आणि माझा धीर आदित्य असं आम्ही दोघंच होतो. सासू सासरे सासू सासरे आधीच वारले होते. पती गेल्यावर मला माहेरी जायला हवं होतं, पण माझी आई मला घेऊन जाण्यास तयार झाली नाही. ती म्हणाली, बाळा, तुला माहित आहे ना तुझा भाऊ कसा आहे. आता कुठे त्याला काही काम मिळालंय. मला लवकर त्याचं लग्न करायचंय. आता जर तू माहेरी आलीस तर तुझ्या भावासाठी कोण मुलगी देणार. माझं म्हणणं एवढंच की तुझ्यामुळे त्याच्या लग्नात किंवा आयुष्यात अडथळा येऊ नये. आईचं हे बोलणं ऐकून मला माहेरचं दार कायमच बंद केलं होतं. मुलीसाठी माहेर हे नेहमीच आधाराचं ठिकाण असतं, पण माझ्यासाठी माझं माहेर आता पोरकं झालं होतं. मी कधी नोकरी केली नव्हती. 12वी पर्यंत शिक्षण झालं होतं, पण कधी घराबाहेर पडलेच नव्हते. आता एकटीचं उदरनिर्वाह करायचं म्हटल्यावर मला काहीतरी धाडस करायला हवं होतं. पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. मला वाटलं नवरा गेला की सासरीही आपलं राहत नाही, तिथली माणसंही परकी होतात. पण तसं झालं नाही. माझ्या धीरानं मला पुन्हा माझ्या सासरी नेऊन स्थान दिलं. आदित्य, त्याला मी आधी म्हणून हाक मारायची, पण आता त्याला नावाने हाक मारायलाही मला संकोच वाटू लागला होता. कारण आता ना ते घर माझं राहिलं होतं, ना तिथली माणसं. पण कदाचित मी चुकत होते. आदित्य अजूनही मला त्या घराचा एक भागच मानत होता. तो म्हणाला, वहिनी, ज्या दिवशी तू लग्न करून या घरात आलीस तेव्हापासून हे घर तुझंच झालंय. आता दादा नाहीत म्हणून तू काय परकी झालेली नाहीस. कालही तुझा या घरावर हक्क होता, आजही आहे. आणि हो, या आधीलाही त्याच्या वहिनीशिवाय दुसऱ्या कोणाच्या हातचं जेवण खाण्याची सवय नाही. तुला माहित आहे ना मला आणि या घराला तुझी किती सवय आहे ते. तू सगळ्यांची खूप काळजी घेतेस. तुझ्या त्या काळजीची आम्हाला गुलामगिरीची सवय झाली आहे असं समज. आदित्यने मला हे पटवून दिलं की ते घर माझंच आहे. आता मला तिथे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. पण मी आदित्यशी पूर्वीसारखं वागेन. कदाचित माझं हे बदललेलं वागणं त्याच्या लक्षात आलं होतं. आदित्य आता 22 वर्षाचा होता. माझ्यापेक्षा पूर्ण 10 वर्षांनी लहान. आमचं घर माझ्या नवऱ्याच्या पेन्शनवर चाललं होतं. नुकतंच आदित्यने एक खाजगी कंपनीत नोकरीला सुरुवात केली होती. सुमित गेल्यापासून मी खूप एकटे पडले होते. मी स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचे. मला या एकटेपणातून बाहेर काढण्याचा आदित्य दिवस रात्र प्रयत्न करत होता. वेळ काढून तो माझ्याशी गप्पा मारायचा, पण मी त्याच्याशी बोलत नव्हते. असे दिवस सरकू लागले. आमच्या कॉलनीतील बायका आमच्या घराबद्दल कुजबूज करू लागल्या होत्या. मी त्यांचं बोलणं अनेकदा ऐकूनही दुर्लक्ष केलं होतं, कारण त्यांनी कधी माझ्यासमोर बोललं नव्हतं. पण एके दिवशी त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलंच. मी कधी अंगणात झाडू लावत असे किंवा कपडे वाळत घालत असे तेव्हा त्यांचे किस्से माझ्या कानी पडायचे. एकदा तर फारच झालं. मी भाजी घ्यायला भाजीवाल्याकडे उभी होती तेव्हा कॉलनीतल्या काही बायका आल्या. मी कोणाशी न बोलता माझी भाजी घेत होते तेवढ्याच सुलोचना काकू म्हणाल्या, अरे, आज गाजराच्या हलव्याचा बेत दिसतोय. दिराची काळजी घ्यायला हवी ना. पण ही फक्त काळजी आहे की आता त्याला प्रभावित करायचं आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याचबरोबर रागही आला. त्यांना वाटलं मी काहीच बोलणार नाही, पण मी माझ्या चारित्र्यावर बोट ठेवू देणार नव्हते. मी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का. आदित्य माझ्यासाठी लहान भावासारखं आहे. आधी हेच नातं होतं आणि आताही हेच आहे.
कृपया तोंड सांभाळून बोला. यापुढे माझ्या घराबद्दल कोणी काही बडबड केलीस तर माझ्याशी गाठ आहे. माझा आवाज ऐकून आदित्य धावतच बाहेर आला आणि मला घरात घेऊन गेला. मला त्या बायकांना अजून बोलायचं होतं, पण आदित्यने मला आत नेलं. तेवढ्या रागात मी त्याच्यावर चिडले आणि खोलीत निघून गेले. त्या दिवशी रागात मी स्वयंपाकही केला नाही. आदित्यने स्वतः स्वयंपाक केला आणि माझ्यासाठी जेवण घेऊन आला. मी न जेवल्यावर तो काळजीने मला घास भरू लागला. तेव्हा मला सुलोचना काकींचं बोलणं आठवलं आणि पुन्हा राग आला. मी ताट बाजूला केला आणि म्हटलं, आदित्य, माझी एवढी काळजी करण्याची गरज नाही. तू माझा धीर आहेस. तू धीरासारखा वाग. सुमितची जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि ऐक, माझ्याशी मस्करी करू नकोस. मी तुझी वहिनी आहे हे लक्षात ठेव. आपलं मस्करीचं नातं सुमित होता तोपर्यंत ठीक होतं. आता मला ते चालणार नाही. मी खूप चिडले होते. आदित्यने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त ताट तिथे ठेवून म्हणाला, वहिनी, जेवून घ्या. स्वतःला त्रास देऊ नका. एवढं बोलून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो उशिराने उठल्याने घाईघाईत ऑफिसला निघून गेला. मी रोजच्या कामाला लागली. थोड्या वेळात दारावरची बेल वाजली. आदित्यचा मित्र राहुल त्याच्या कॉलेजची कागदपत्र घ्यायला आला होता. तो म्हणाला, वहिनी, पुढच्या वर्षाचं ॲडमिशन घ्यायचंय. आदित्य कामात गुंग आहे. त्याच्याशी बोलणं झालं होतं, पण तो विसरला. आज शेवटची तारीख आहे, म्हणून मी चालू. त्याची कागदपत्रे मिळतील का? राहुलने आदित्यची मदत केली होती, म्हणून त्याला मदत करायची होती. मी आदित्यच्या कपाटातून फाईल्स काढून कागदपत्रे दिली. तो गेल्यावर फाईल परत ठेवायला गेले तेव्हा काही कागद खाली पडले. ते उचलताना माझी नजर एका कागदावर गेली. तो कागद म्हणजे लग्नाचं प्रमाणपत्र होतं, आदित्यचं. त्या प्रमाणपत्रावर वरच्या नावासमोर आदित्यचं नाव होतं आणि वधूच्या नावासमोर होतं नाव ऋतुजा. आदित्य हे बघून मी सुन्न झाले. मी आणि आदित्यचं लग्न हे कसं शक्य आहे? मला तर असं काही आठवत नव्हतं. मी कधी त्याच्याशी लग्न केलं नव्हतं. मी लगेच त्याला फोन लावला. त्याने फोन उचलला नाही. संध्याकाळी आदित्य घरी आला. तेवढ्यात मी त्याच्यासमोर ते प्रमाणपत्र ठेवलं. ते बघताच तो घाबरला. मी रागातच विचारलं, आदित्य, ही थट्टा आहे की खरं? लगेच सांग. तो गडबडला. मी पुन्हा चिडले. तो शांतपणे म्हणाला, वहिनी, आता हे तुझ्यासमोर आलंच आहे तर मला लपवायचं नाही. हे खरं आहे. हे आपलं लग्न आहे. मी आश्चर्याने विचारलं, पण हे कसं? मी कधी तुझ्याशी लग्न केलं? तो हलकासा हसला आणि म्हणाला, वहिनी, तू लग्न केलंस खरं, पण जाणीवपूर्वक नाही. काही दिवसांपूर्वी तू हॉस्पिटलमध्ये होतीस ना, तेव्हा डिस्चार्जच्या वेळी तुझ्याकडून काही कागदावर सही करून घेतली होती. त्यात हे प्रमाणपत्रही होतं. तू कदाचित वाचलं नसेल. मी संतापून म्हटलं, हा धोका आहे आदित्य. हे अगदी चुकीचं आहे. तू मला न सांगता हे केलंस आणि मला हे मान्य नाही. मी आत्ताच इथून निघून जाते. माझं बोलणं ऐकून आदित्य पुन्हा हसला. म्हणाला, वहिनी, तू इथून कुठे जाणार? तू आता माझी बायको आहेस. आजपासून मी तुला वहिनी नाही तर ऋतुजा म्हणून हाक मारेन. आणि हो, मी माझ्या बायकोला घरातून कुठेही जाऊ देणार नाही. तू इथून गेलीस तर तुला न्यायला मी परत येईल, हे तुलाही माहीत आहे. तुझ्या माहेरची परिस्थिती काय आहे ते मी जाणतो. मग स्वतःला का त्रास देतेस? मी तुझी जबाबदारी घ्यायला तयार आहे. तू हे सत्य का मान्य करत नाही? त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे खरं होतं की माझं सासर सोडून मी जाऊ शकत नव्हते. माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. तो माझे अश्रू पुसायला पुढे आला. तेव्हा मी म्हटलं, माझ्यापासून दूर राहा. मी तुला माझा पती मानत नाही. माझा पती सुमित होता आणि राहील. तू फसवणूक केली आहेस. एवढं बोलून मी खोलीत गेली आणि दार लावून घेतलं. त्या रात्री ना मी दार उघडलं ना जेवण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी भुकेने कावळे ओरडू लागले. चक्कर येत होती. शेवटी दार उघडलं. स्वयंपाकघरात गेले तर आदित्य तिथे होता. त्याच्या हातात नाश्त्याच्या प्लेट्स होत्या. तो म्हणाला, ऋतुजा, उठलीस? हे बघ, मी नाश्ता केलाय. तुझ्यासाठीच घेऊन येत होतो. घे, थोडं खा. मला भूक लागली होती म्हणून मी खाल्लं. जेवताना मी पाहिलं तो माझ्याकडेच बघत होता. अचानक तो म्हणाला, ऋतुजा, आता मीच तुझा जोडीदार आहे हे मान्य कर. मला पुन्हा राग आला. त्या दिवशी आदित्य ऑफिसला गेल्यावर मी माझ्या मैत्रिणीला बोलावलं.
मी तिला सगळं सांगितलं. ती म्हणाली, ऋतुजा एक सांगू, फक्त राग मानू नकोस. खरं सांग, तू भाग्यवान आहेस. तुझा नवरा गेल्यावर तू एकटी पडली नाहीस. तुला लगेच एक साथीदार मिळाला. नाहीतर कितीतरी बायका एकट्याने आयुष्य काढतात. तू देवाचे आभार मान. तुझ्याकडे आता एक जगण्याचं नवं कारण आहे. मंजुषा ही आदित्यची बाजू घेत होती. मी चिडले तेव्हा ती म्हणाली, तू माझ्यावर चिडू शकतेस, पण हेच सत्य आहे की तू आदित्यला स्वीकारलं तरच तुझं आयुष्य सुखी होईल. तू खुश व्हायला हवंस की कोणीतरी आहे जे तुझी काळजी घेतं, तुझ्याशी बोलतं. माझा ऐक, आजच एकदा शृंगार करून बघ. तुझ्या फिक्या चेहऱ्यावर कुंकू आणि सिंदूर किती तेज आणतं ते बघ स्वतः. मी तिचं ऐकलं. ती गेल्यावर मी आरशासमोर बसले. खरंच माझा चेहरा फिका पडला होता. मग मी मेकअप बॉक्स उघडला, कुंकू लावलं, सिंदूर भरला, हलकी लिपस्टिक लावली. आरशात स्वतःकडे पाहून मी थक्क झाले. खरंच मी छान दिसत होते. नकळत मी हसलेही, पण लगेच ते सगळं पुसून टाकलं. संध्याकाळी आदित्य आला. मी त्याला चहा दिला. तो म्हणाला, अरे वा ऋतुजा, शेवटी तू मला नवरा म्हणून स्वीकारलंस. मी रागातच म्हटलं, आदित्य, हे कधीच शक्य नाही. तो म्हणाला, तू बोलली नाहीस, पण तुझ्या भरलेल्या कपाळाने सगळं सांगितलं. मी लगेच कपाळाला हात लावला. खरंच सिंदूर तसाच होता. मी म्हटलं, हे तुझ्यासाठी नाही तर सुमितसाठी आहे. त्या रात्री मी झोपले असताना आदित्य मला त्याच्या खोलीत घेऊन जायला आला. तो म्हणाला, तुझी जागा आता इथे नाही, तू माझी बायको आहेस. मी त्याचा हात झटकून दार लावून घेतलं. पण आता तर तो रोज माझ्या खोलीवर येऊ लागला. माझं कौतुक करायचा, कधी भेटवस्तू आणायचा. त्याचं वागणं बदललं होतं. हळूहळू मला एक विचित्र अशक्तपणा जाणवू लागला. कधी कधी चक्कर यायची. एके दिवशी सकाळी मला खूप मळमळ झाली. मी हॉस्पिटलमध्ये गेले. तपासणी केल्यावर डॉक्टर म्हणाले, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. डॉक्टरांचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यात विजा कोसळल्यासारखं झालं. हे कसं शक्य आहे? माझा नवरा सुमित गेल्यानंतर हे कसं? माझ्या मनात पहिला विचार आला तो आदित्यचा. त्यानेच हे केलं असलं पाहिजे. मी संतापाने थेट त्याच्या ऑफिसमध्ये गेले. त्याच्या मित्रांसमोर त्याला खूप बोलले. मी त्याला माझ्या गरोदरपणाबद्दल सांगितलं. तो शांतपणे ऐकत होता. बोलून बोलून माझा आवाज घसरला. एक सुरक्षा रक्षक महिला मला घेऊन जायला आली, पण आदित्यने तिला थांबवलं आणि म्हणाला, हा कौटुंबिक प्रश्न आहे. मी तिथून निघून आले. त्या दिवशी सकाळी आदित्य घरी आलाच नाही. रात्री त्याचा मेसेज आला, काळजी करू नकोस, 2 दिवस ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जातोय. दुसऱ्या दिवशी मी टेरेसवर कपडे घ्यायला गेले असताना अचानक चक्कर येऊन कोसळली. डोळे उघडले तेव्हा मी घरात होते. शेजारच्या सुलोचना काकू माझ्याजवळ बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, बाई, तुला चक्कर आली, एवढ्या टेरेसवर जायची काय गरज होती? शेजारी कोणाला तरी सांगितलं असतंस. मी आचार्याने विचारलं, परिस्थिती? कसली परिस्थिती? तेवढ्यात त्या म्हणाल्या, तू पडलीस तेव्हा मी टेरेसवरच होते. मी डॉक्टरांना बोलावलं होतं. डॉक्टर तपासून गेले, तू गरोदर आहेस आणि तुझी परिस्थिती नाजूक आहे, म्हणून आराम करायला हवा. ज्या बाईला मी कधीच ही गोष्ट सांगू इच्छित नव्हते, तिलाच ती कळून चुकली. आता तर संपूर्ण कॉलनीत ही बातमी पसरली. प्रत्येक जण माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघू लागला. ही बातमी माझ्या आईपर्यंत पोहोचली. कोणीतरी तिला फोन करून सगळं सांगितलं. आई अचानक माझ्या घरी आली. येताच ती मला ओरडू लागली, ऋतुजा, तुझ्याकडून मी हे कधीच अपेक्षित केलं नव्हतं. नवरा गेला, तू लगेच दिरासोबत संसार थाटलास. लोक मला शेण घालतायत. तुझ्या भावाचं लग्न आता कसं होणार? आईचे हे शब्द ऐकून मला खूप दुःख झालं. मी तिला म्हटलं, आई, मला बोलण्याचा अधिकार तू कधी गमावलास. जेव्हा मी अडचणीत होती तेव्हा तू मला माहेरी येऊ दिलं नाहीस. तुझ्यापेक्षा माझ्या दिराने चांगला आधार दिला. आता तू मला काय बोलतेस? हो, मी आदित्यशी लग्न केलं, पण तुझा त्यात काय संबंध? त्याने माझा सन्मान राखला, माझी काळजी घेतली. आणि हो, या बाळाचा बाप तोच आहे. सुमितचा मृत्यू नैसर्गिक होता, हे तुलाही माहीत आहे. आपलं बोलणं बंद कर. माझा राग पाहून आई तिथून निघून गेली. ती गेल्यावर मी दार लावायला गेले तेव्हा पहिला आदित्य दारात उभा होता. तो आत आला आणि म्हणाला, वहिनी, मी सगळं ऐकलं. मला माहित आहे तू अजूनही मला पती म्हणून स्वीकारलं नाहीस, पण मला तुझ्याशी काही सत्य बोलायचंय. दादा गेल्यानंतर तू हॉस्पिटलमध्ये होतीस तेव्हाही डॉक्टरांनी तू गरोदर असल्याचं सांगितलं होतं. तू 2 महिन्यांची गरोदर होतीस, पण तुला माहित नव्हतं. तुझ्या माहेरची परिस्थिती मला माहीत आहे. तुझ्या आईने तुला माहेर घ्यायला नकार दिला होता.
ते मी हॉस्पिटलमध्येच ऐकलं होतं. मला तुला त्या परिस्थितीत एकटं पाहावे ना. तुझ्या पोटातल्या बाळाला बापाचं नाव मिळावं, त्याचं प्रेम मिळावं, तुला समाजात मानाने राहता यावं, चुकीच्या नजरेतून वाचवावं म्हणून मी हे पाऊल उचललं. तुला मान्य नसेल तर हे लग्न मोडू शकतो. माझा हेतू तुला फक्त बाळाला सुरक्षित ठेवण्याचा होता. आदित्यचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याच्यावर विनाकारण संशय घेतला होता. त्याने तर माझी आणि माझ्या न जन्मलेल्या बाळाची काळजी म्हणून एक मोठं पाऊल उचललं होतं. त्याचं मन किती मोठं होतं. तो एवढा तरुण असूनही एका विधवेला सहारा दिला. तेव्हा मी काही बोलले नाही. पण त्या दिवसापासून मी त्याच्याशी प्रेमाने वागू लागले. गरोदरपणात त्याने माझी खूप काळजी घेतली. 9 महिन्यांनी मी जुळ्या मुलांना जन्म दिला. एक मुलगा आणि एक मुलगी. आज आम्ही जुळ्या मुलांचा वाढदिवस आहे. गेल्या वर्षभरात आदित्यने कधीही त्यांना सावत्रपणाची जाणीव होऊ दिली नाही. तो पूर्णपणे त्यांचा बाप झाला होता. 2 वर्षांनी मी आदित्यला खरोखर माझा नवरा म्हणून स्वीकारलं. त्याच्या प्रेमामुळे माझं मन जिंकलं होतं. आज मी माझ्या नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत खूप आनंदी आहे. सुमितची आठवण आजही येते, पण आदित्य आणि मुलं ती जागा भरून काढतात. कधी कधी वाटतं देव एवढ्या अडचणी का आणतो, पण प्रत्यक्षात त्या अडचणी आपल्याला सुखाची किंमत शिकवायला येतात. आणि आज खूप संघर्षानंतर मिळालेल्या या सुखाची मला पूर्ण जाणीव आहे. आज माझ्या जुळ्या मुलांचा 15वा वाढदिवस आहे. 15 वर्षापूर्वी मी ऋतुजा आयुष्याच्या अशा खड्ड्यात होते की पुन्हा कधी उभे राहू शकेन असं वाटत नव्हतं. पण आज मी माझ्या नवऱ्यासोबत, माझ्या दोन्ही मुलांसोबत आणि हो, आता आमच्या आयुष्यात आलेल्या आणखीन नव्या पाहुण्यासोबत खूप आनंदी आहे. त्या दिवसानंतरचा प्रवास खूप सुंदर होता. आदित्यने केवळ माझाच नव्हे तर माझ्या मनातील जखमाही हळूहळू भरून काढल्या. सुरुवातीची काही वर्षे आम्ही फक्त एकमेकांना समजून घेण्यात गेली. माझी मुलं आर्या हे आमच्या प्रेमाचे प्रतीक बनले. आदित्य त्यांच्यासाठी फक्त बाबा होता आणि त्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नव्हता. त्यांचे संगोपनात काही कसर सोडली नाही. रात्रीची जागरण असो की शाळेची प्रवेशिका, सगळं काही तो माझ्या समान हातभार लावत असे. आर्या आता मोठी झाली आहे. आर्या अभियांत्रिकीच्या 2ऱ्या वर्षात आहे तर आर्या वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दोघंही हुशार आणि संस्कारी आहेत. त्यांना आमच्या भूतकाळातल्या संघर्षाची पूर्ण माहिती आहे. आम्ही त्यांना कधीच काही लपवलं नाही. आदित्य नेहमी त्यांना सांगायचा, तुमची आई खूप बल्लाडी आहे. तिनं जे ते कोणत्याही स्त्रीसाठी अभिमानाचं आहे. तिने परिस्थितीशी कधी हार मानली नाही. आज वाढदिवसाच्या या खास दिवशी घरात पाहुण्यांची रेलचाल होती. अचानक एक परिचित चेहरा दिसला. तो माझा भाऊ अमोल. वर्षांनी तो दिसला. त्याच्यासोबत एक स्त्री होती. ती म्हणजे त्याची पत्नी असावी. मी सुन्न झालो. आदित्यने माझा हात हळुवारपणे दाबला आणि तो पुढे म्हणाला, ये अमोल ये, खूप दिवसांनी दर्शन दिलंस. आदित्य म्हणाला. अमोल जरा खजील झाल्यासारखा दिसत होता. तो म्हणाला, ताई मला माफ कर, मी खूप मोठा चुकलो. आईने तुझ्याशी जे केलं ते चुकीचं होतं. मलाही त्याची जाणीव आहे. पण आई आता हॉस्पिटलमध्ये आहे. तिचा अपघात झालाय. ती खूप आजारी आहे. तुला भेटायला उत्सुक आहे. मला माहित आहे मला येण्याचा अधिकार नाही, पण माझ्या डोळ्यात पाणी आलं. अमोलकडे पाहून मला भूतकाळातल्या त्या वेदना आठवल्या. पण आदित्यने मला शिकवलं होते की क्षमा हीच खरी शक्ती आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याने मला डोळ्यानेच संमती दिली. मी अमोलजवळ गेले आणि त्याला मिठी मारली. चला इकडे जाऊ, मी म्हणाली. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आईला पाहून माझं हृदय भरून आलं. ती खूप अशक्त झाली होती. मला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिनं हातानेच मला जवळ बोलावलं. मी तिचा हात हातात घेतला. ती म्हणाली, माझ्या लेकीला खूप त्रास दिला, मला माफ कर. ऋतुजा, तू माझ्यापेक्षा कितीतरी मोठी आहेस. तुझ्या धीराने, नवऱ्याने तुला जे दिलं ते मी तुझी आई असून देऊ शकले नाही. मी तिला शांत केलं. आई, आता भूतकाळ विसर, तू बरी हो. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, मी म्हणाली. आता आमचं कुटुंब पुन्हा एकदा पूर्ण झालं होतं. आई बरी झाल्यावर ती काही महिने माझ्याकडे राहिली. तिने आदित्यचं खरं रूप पाहिलं. ती म्हणाली, बाळा, तुझी नजर खरी होती. या मुलानं खरोखरच काळजी घेतली. आदित्य नेहमीप्रमाणे नम्रपणे हसला. आज मी मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येतं की आयुष्य किती विचित्र प्रवास आहे. एकेकाळी ज्या मुलाला मी माझा पती म्हणून स्वीकारायला तयार नव्हते, तोच आज माझा सर्वात मोठा आधार आहे. त्याने मला केवळ एक नवं आयुष्य दिलं नाही, तर मला स्वतःची किंमत ओळखायला दिली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.